पीओपी मूर्ती घडवण्यास हायकोर्टाने परवानगी दिली असली तरी या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक तलावात करण्यावर बंदी आहे आणि त्यामुळे पीओपी बाप्पांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे मुंबई महापालिका 30 जूनला हायकोर्टात पीओपी गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जातील असं प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं समजतंय। त्याविषयीचा हा रिपोर्ट। पीओपीच्या मूर्त्यांवरील निर्बंध हटवत मुंबई हायकोर्टानं गणेश भक्तांना दिलासा दिला। मात्र यंदा बाप्पांच्या पीओपी मूर्त्यांचे विसर्जन समुद्र अथवा नैसर्गिक तलावात करता येणार नाही। अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेसमोर कृत्रिम तलाव हाच एकमेव पर्याय आहे। त्यामुळे पीओपी गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जातील असं प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिका 30 जूनला हायकोर्टात सादर करणार आहे असं समजतंय। मुंबईत 10 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींची संख्या सुमारे 7,000पेक्षा जास्त। पीओपी बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नाही। मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावे लागणार। कृत्रिम तलाव उभारण्यासाठी मोठी मैदानं, मोकळ्या जागा शोधाव्या लागणार। मोठ्या मूर्तींची उंची लक्षात घेता विसर्जनासाठी किमान 10 ते 15 फूट खोल्यांच्या कृत्रिम तलावांची निर्मिती करावी लागणार आहे। तांत्रिकदृष्ट्या मोठे कृत्रिम तलाव उभारणं अडचणींचं असून खर्चिकही आहे। विसर्जनांसाठी क्रेनसह अन्य यंत्रणांची आवश्यकता। खूप मोठ्या संघर्षानंतर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाला आम्ही त्याचं स्वागत करतो। आम्ही फार खुश आहोत, मंडळी खुश आहेत। मंडळांनी गणपतीच्या बुकिंग चालू केल्या आहेत आणि माती आणि हा पीओपी हा जो मुद्दा आहे, मातीची मूर्ती मोठी बनत नाही आणि आपली मुंबई नगरी जी आहे ते उंच मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि या प्रसिद्ध नगरीमध्ये उंच मूर्त्या फक्त पीओपीच्या होऊ शकतात आणि पीओपी पर्यावरणाला पूरक आहे। त्यामुळे हा जो निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामध्ये आम्ही फार समाधानी आहोत। बघा, गिरगावचा राजा हे गेली 98 वर्ष मातीच्या मूर्तीमध्येच काम करते आणि मातीचीच मूर्ती होते, शाडू मातीचे हा गणपती बनतो। राहिला प्रश्न आज जो पीओपी आणि ह्याचा जो मुद्दा होता, तर आता हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे। कोर्टाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की पीओपी हानिकारक नाहीये, बरोबर। आता तर पीओपी हानिकारक नाहीये तर तो मूर्ती बनवण्यामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे सिद्ध केलंय की ह्याचा पाण्याला धोका नाहीये। मोठ्या गणेश मूर्तींसाठी कृत्रिम तलावाजवळ त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीनं विसर्जन करण्याचा सुद्धा एक पर्याय पुढे आलाय। ब्राह्मणाच्या हस्ते मूर्तीपूजा करून मूर्तीवर पाणी शिंपडून विसर्जन करता येऊ शकतं असं सुद्धा सांगण्यात येत आहे। शास्त्रामध्ये गणेश विसर्जन नसल्यामुळे पाणी शिंपडून विसर्जन करणं शक्य असल्याचंही बोललं जात आहे। मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने पाणी शिंपडून विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीचे पुढील सोपस्कार महापालिकेला पार पाडावे लागतील। पण यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तयार असणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे। मला असं वाटतं की सीपीसीबीच्या गाईडलाईनमध्ये पण तसंच नमूद होतं की पीओपीची मूर्ती ही जर का समुद्रात विसर्जन केली तर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही, पण त्याच्यावर वापरले जाणारे जे नॉन टॉक्सिन्स कलर्स आहेत ह्याच्यामध्ये जर का मूर्तिकारांनी मंडळांनी जर का पुढाकार घेऊन कुठेतरी नॉन टॉक्सिन्स कलरचा वापर केला तर मला असं वाटतं हा विषय सहजासहजी सुटला पाहिजे। मला असं वाटतं आज उच्च न्यायालयाने पीओपी बनवण्यासाठी, पीओपीच्या मूर्त्या घडवण्यासाठी आज परवानगी देखील दिलेली आहे। त्यामध्ये कुठेही उच्च न्यायालयाने उंचीची मर्यादा कुठेही घातलेली नाहीये। पहिली गोष्ट, तो एक प्रकार मी आज निदर्शनास आणू इच्छितो। त्यामुळे दुसरा जो प्रश्न उच्च न्यायालयाकडून जो शासनाच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे बॉल, त्यामध्ये असं आहे की कोर्टाने सांगितलेलं की शासनाला की तुम्ही विसर्जनाच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना करू शकताय, त्या दृष्टिकोनातून अहवाल उच्च न्यायालयाने शासनाकडनं मागवलेलं आहे। गणेश भक्तांसाठी ऑनलाईन श्री गणेश मूर्ती विसर्जन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठी वेबसाईट उपलब्ध करून देण्यात येणार असून या वेबसाईटवर ऑनलाईन विसर्जन आरक्षित केल्यानंतर महापालिका मूर्ती विसर्जनाची वेळ भक्ताला देणार आहे। त्यामुळे कृत्रिम तलावाजवळ विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीपासून भक्तांची सुटका होऊ शकते। मात्र मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा पेच आता निर्माण झालाय। लालबागच्या राजाचा असो किंवा गणेश गल्लीचा राजा असो, या गणेश मूर्ती सुद्धा पीओपी मध्ये असल्यामुळे त्यांचं कृत्रिम तलावात विसर्जन करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।